राईट मोर्द विकेट मारा करतो कुणाल. कुणालसाठी सुंदर असा मारला चेंडू, मात्र निश्चितच जबरदस्त पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षण होते. राधाकृष्ण दिगवाडे या संघाचं पुन्हा एकदा पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती मात्र चेंडू निर्धाव होतो. इथे मात्र दुसऱ्या चेंडूवरती पंच डिक्लेअरच्या स्वरूपात एक धावसंख्या घोषित करतायत. संघाचा श्री गणेश होतोय. धावसंख्या 1 खातं ओपन होतंय दत्तकृपा सातनवाडी या संघाचं. दुसऱ्या चेंडूवरती पहिल्या डिक्लेअरच्या स्वरूपात कुणाल मारा करतो. कुणालसाठी राईट मोर्द विकेट, तसेच राईट हँड बॅट्समन कुणाल. आता इथे मात्र पंच नो घोषित करतायत. एक अवंत धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 2 बिनबाद 2. अतिशय तुल्यबल असा सामना चाललेला. सुंदर असा तटवला चेंडू, मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. राधाकृष्ण दिगवाडे या संघाचं. नक्कीच पाणी घेऊन जा, त्याला पाणी घेऊन जा. दिगवाडीचा हा अमित ठसाळे सुरेख असा मारलेला उत्तुंग असा पट्टा कुणाल याने अतिशय सुलभरित्याने त्याने चेंडू पकडलेला होता. मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले या राधाकृष्ण दिगवाडी संघाकडून. मारा करतोय कुणालला. इथे मात्र एक धाव निश्चितच कुणाल डिक्लेअरच्या स्वरूपात घेतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 3 बिनबाद 3. पहिलं षटक चालू असताना बिनबाद 3. इथे मात्र कुणाल सारखा पहिला धक्का बसतोय दत्तकृपा सातनवाडी या संघाला 3 या धावसंख्येवर. अजूनही काही पहिल्या षटकातून काही चेंडू शिल्लक. कुणालची जागा घेऊन येतोय तो नयन. राईट मारतो विकेट, मारा करतोय तो कुणाल. नयनसाठी नयन पाहूया कोणत्या पद्धतीत पंच स्क्वेअर घोषित करतायत. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 4. इथे मात्र चेंडू निर्धाव होतोय नयन कडून. पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 4. 1 बाद 4. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 4. हा सामना फक्त 4 षटकांचा खेळला जातील. स्ट्राईकला येतो सुयोग. बॉलर राईट मारतो विकेट, मारा करतोय साहिल सुयोगसाठी. पाहूया सुयोग कोणत्या पद्धतीत समाचार घेतोय साहिलचा. राईट मारतो विकेट, मारा करतोय साहिल. इथे मात्र निश्चितच प्लेसमेंट करतोय आणि चेंडू निर्धाव होतोय. धावसंख्या मात्र ठप्प राहते. धावसंख्या होते ती 4. दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू निर्धाव. धावसंख्या ठप्प. धावसंख्या होते ती 4. सुंदर असं साहिल मारा करतोय सुयोगसाठी. सुंदर असा तटवला चेंडू, मात्र निश्चितच एक धावसंख्या मिळते डिक्लेअरच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 5. दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या होते ती 5. हाही सुंदर मारलेला चेंडू, मात्र चेंडू निर्धाव होतोय. दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडू होतोय. धावसंख्या ठप्प राहते. धावसंख्या होते ती 5. अतिशय सुरेख असा मारा करतोय साहिल सुयोगसाठी. हा सुंदर मारलेला चेंडू मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात एक धावसंख्या मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 7. धावसंख्या होते ती 7. सुंदर मारलेला चेंडू, मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात एक धावसंख्या मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 8. 1 बाद 8. 7. 7. 1 बाद 7 अशी धावसंख्या होते. दुसरं षटक चालू असताना इथे मात्र सुयोग बाद होतोय. भार मारून सुयोग बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय दत्तकृपा सातनवाडी या संघाला. धावसंख्या ठप्प राहते. धावसंख्या होते ती 7. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दुसरं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 7. दुसऱ्या षटकातील समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 7. तिसरं षटक घेऊन आलाय तो कुणाल. सुंदर असा मारला चेंडू, मात्र निश्चितच फलंदाज इथे बाद होतोय नयन. संघाला तिसरा धक्का बसतोय. त्याची जागा घेऊन आलाय तो प्रणय. जागा घेऊन येतो तो प्रणय. निश्चितच डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव घेतोय प्रणय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 8. धावसंख्या होते ती 8. तिसरे षटक प्रगतीपथावर. सुंदर मारला चेंडू, मात्र इथे मात्र एक धावसंख्या घोषित करतायत पंच. एक धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 9. 3 बाद 9. मारा करतोय कुणाल प्रणयसाठी. धावसंख्या होते ती 9.
अतिशय सुरेख गोलंदाजी मानावी लागेल या राधाकृष्ण दिगावडीचा पुन्हा सुंदर असा मारला तो जबरदस्त क्षेत्रातून पाहायला मिळते. इथे मात्र पंच 4 धावा घोषित करतायत. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 13. 3 बाद 13. सुरेख असा फटका पटवलेला होता प्रणयाने. इथे मात्र 4 ने धावसंख्या वाढवते आपल्या संघासाठी. असं मारलं की मात्र डायरेक्ट सीमारेषा भार प्रणय 4था धक्का बसतोय. दत्तकृपा सातुंडाळी या संघाला 4था धक्का बसतोय. धावसंख्या होते ती 13. धावसंख्या होते ती 13. 4 बाद 13. अजूनही तिसऱ्या षटक प्रगतीपथावर. इथे मात्र 1 धावसंख्या मिळते. 1 धावसंख्या वाढते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 14. धावसंख्या होते ती 14. चालू असणार आहे. दादू पाहूया कोणत्या पद्धतीने मात्र पहिला फटका मारतोय आणि संघाला 1 विकेट गमावून देतोय. 5वा धक्का बसतोय. धावसंख्या ठप्पत 14. धावसंख्या होते ती 14. शेवटचं षटक मारा करतोय अमित. आता मात्र त्याची जागा घेऊन आलाय तो तेजेस. सुंदर मारलेला चेंडू मात्र निश्चितच 4 धावा जमवतोय तेजेस. या 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 18. धावसंख्या चौथं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होते ती 18. 18. इथे मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धावसंख्या वाढवतोय तेजस आपल्या संघासाठी. धावसंख्या होते ती 19. संघाची धावसंख्या होते ती 19. चौथं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होते ती 29. राईट मोड विकेट मारा करतोय आम्ही तेजससाठी. सुंदर हा सुंदर मारला चेंडू मात्र फलंदाज इथे धावचित होतोय तेजस. अजूनही काही चेंडू शिल्लक. आता त्याची जागा घेऊन येतोय तो यश. संघाची धावसंख्या होती ती 19. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होती ती 19. 6 बाद 19. 6 बाद. आता मात्र बॅटचं 5 जिंकल्याच्या स्वरूपात 1 धावसंख्या मिळते. धावसंख्या होते 20. 6 बाद 20. आता मात्र चौथ्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. धावसंख्या होते दत्तकृपा सातव्या संघाची 20. हा मारला तर चेंडू मात्र 1च धावसंख्या. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. 1 धावसंख्या मिळते फक्त. धावसंख्या मारा करतोय कुणाल. राईट विकेट मारा करतोय कुणाल. राईट हँड बॅट्समन कुणाल. पाहूया कोणत्या पद्धतीत मारा करतोय. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती श्री गणेश होतोय. स्क्वेअर या चेंडूनं 1 अतिरिक्त धाव मिळते. इथं मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या होते ती 2. बिनबाद 2. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 2. मारा करतोय कुणाल. कुणाल याला सुंदर असा निर्धाव चेंडू टाकतोय. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू टाकतोय कुणाल याला. कुणालला मात्र काही समजत नाहीये. इथे मात्र निश्चितच डिक्लेअरच्या स्वरूपात धावसंख्या मिळवून देतोय आपल्या संघासाठी कुणाल. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती. इथे मात्र पंच 2 घोषित करतात. 1+1. धावसंख्या वाढते 2 ने. धावसंख्या होते ती 5. बिनबाद 5. धावसंख्या होते ती 5. बिनबाद 5. इथे मारलं. इथे मात्र क्षेत्रस्थाला समजत नाहीये. 4 धावसंख्या करतोय. 4 धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 9. बिनबाद 9. बिनबाद 9. इथे मात्र 1 ने धावसंख्या वाढते कुणाल आपल्या संघासाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 10. बिनबाद 10. बिनबाद 10. दुसरं षटक घेऊन आला तर सुयोग. बिनबाद 10. त्याला मारा करतोय भूषण. पाहूया भूषण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 10. राईट हँडमन बॅटमन भूषण. इथे मात्र जबरदस्त फलंदाज
दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती हा भूषण त्रिफळ्याचीत होतोय, जागा दोन होतोय तो योगेश, इथे मात्र योगेश बाद होतो, दुसरा धक्का बसतोय, इथे मात्र दुसरा धक्का बसतोय. पंच स्कोर घोषित करतायत, पंच स्कोर घोषित करतायत. आवांतर धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या होते ती 11, 2 बाद 11. हा मारा करतोय सुयोग, बॅट्समन राईट बॅट्समन तो 2 धक्के बसतायत. राधाकृष्ण दिगेवाडी या संघाला लेफ्ट ॲट द विकेट मारा करतोय सुयोग. अतिशय जिंकल्याच्या स्वरूपात एक धावसंख्या मिळते. नवनीतला एक धावसंख्या वाटते, धावसंख्या होते ती 12, 2 बाद 12. नवनीत मात्र फलंदाज, इथे मात्र तिसरा धक्का बसतोय, धावसीच्या स्वरूपात तिसरा धक्का बसतोय नवनीतला. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय कुणालकडून, निश्चितच धावसीत होते हा नवनीत हा फलंदाज. धावसंख्या धावसंख्या होते ती 12, 3 बाद 12. आता मात्र 3 बाद 12 त्याची जागा घेऊन येतो, भूषणची जागा घेऊन येतो तो सती. पाहूया साथ देतोय तो सुयोग मात्र अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते सुयोग कडून. इथं मात्र चौथा धक्का बसतोय, इथे मात्र चौथा धक्का बसतोय आणि वरती विकेट घेतली सुयोग. एक जबरदस्त गोलंदाजी मानावी लागेल सुयोग याची. इथे मात्र विकेट घेत आहे 5 चेंडूवरती 5 विकेट मिळवलाय या सुयोग याने. 5 चेंडू आणि 5 विकेट मिळवले. अतिशय सुयोग अशी गोलंदाजी मानावी लागेल सुयोग याची. इथं मात्र झेलबाद होतोय, इथे मात्र 5वा धक्का बसतोय. धावसंख्या होते ती 12, धावसंख्या होते ती 12. दुसरं षटक अजूनही देखील प्रगती पथावर. इथं मात्र दुसऱ्याच्या स्वरूपात एक धावसंख्या मिळते, धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 13, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 13. 5 बाद 13 वर्षे दत्तप्रभा 7व्या. अतिशय सुरेख असा सामना चाललेला आहे, महातुल्यबल असा सामना पाहायला मिळतोय आपल्याला. रंगतदार अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्या सुयोग. आपल्या त्यावेळेस संपर्क साधायचा 10वा प्लेयर. संघाची धावसंख्या 13. इथे मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात एक धावसंख्या मिळते, 1 ने धावसंख्या होते, धावसंख्या होते ती 14. अतिशय रोमांचक असा सामना चाललेला हा. मात्र इथे 1+1 मिळत आहे, 2 धावा मिळत आहे. धावसंख्या होते ती 16, संघाची धावसंख्या होते ती 16. तसे राईट मोडतो विकेट मारा करतोय कुणालसाठी. इथे मात्र चेंडू निर्धार होतोय, धावसंख्या टप्पर राहते 16 वरती, धावसंख्या टप्पर राहते 16 वरती. पाहूया सुरुवातनं समजलेला चेंडू, मात्र चेंडू इथे डिक्लेअरच्या स्वरूपात एक धावसंख्या वाढते, धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 17, 5 बाद 17, 5 बाद 17, 5 बाद 17 धावसंख्या झालेली आहे. इथे मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात एक धावसंख्या मिळून देतोय कुणाल आपल्या संघासाठी. अतिशय रंगतदार असा सामना चाललेला आहे, परंतु कुणाल एक सरासरीने काय होतोय. इथे मात्र 1+1 कुणालाचा गोलंदाज 1+1 2 धावसंख्या मिळत आहे. धावसंख्या होते ती हॅलो धावसंख्या होते, धावसंख्येची गरज असणार आहे. इथे मात्र